हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन बायोलॉजी गायडन्स बाय हर्षदा कांबळे. सर्वात पहिले तुम्हा सर्वांचे खूप मोठे थँक्यू, कारण आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. असा सपोर्ट करत राहा. थँक्यू व्हेरी मच. आता आपण वळूया आपल्या व्हिडिओकडे. आता तुम्ही जर ब्लॅकबोर्ड पाहिला असेल तर ब्लॅकबोर्डवरती 2 पॉईंट लिहिलेले आहे. एका साईडला रेस्पिरेशन लिहिलेले आहे तर एका साईडला 11 लिहिलेलं आहे. आता मला एक गोष्ट पहिल्यांदा एक्सप्लेन करायची आहे की आपले काही सबस्क्रायबर आहेत किंवा असे काही विद्यार्थी आहेत की त्यांनी असं मला सजेस्ट केलं की मॅडम आम्हाला 12वीचा सिलेबस माहीत आहे, म्हणजे आम्ही आता जे CET देणार आहोत तर 12वीचा सिलेबस माहीत आहे. अकॉर्डिंग टू हाय वेटेज, मिडियम वेटेज आणि लो वेटेज त्या मार्कांनुसार आपले 19 चॅप्टर किती मार्कांना पडू शकतात वगैरे वगैरे सगळी माहिती आम्हाला पुरवलेली आहे किंवा माहिती आहे. तर 11चा जो सिलेबस आहे जो 80% मधला 20% तुम्हाला CETला विचारला जाणार आहे. तर एवढंच फक्त माहिती आहे की 11च्या सिलेबसमधले फक्त 4 चॅप्टर बॉटनीचे आणि 4 चॅप्टर झुलॉजीचे विचारणार आहे. तर त्या चॅप्टरमध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे. ज्यावेळेला तुम्ही CETचा सिलेबसचा स्टडी करत आहात तर त्याच्यामध्ये 80% तुम्हाला 12वीचा सिलेबस आहे, तुम्हाला माहीतच आहे. पण 11चा सिलेबस ज्यावेळेला तुम्ही स्टडी करता तर तो तुम्हाला 20% मध्ये विचारलेला आहे. तर 20% मध्ये 4 चॅप्टर 11चे आहेत, 4 चॅप्टर बॉटनीचे आहेत आणि 4 चॅप्टर झुलॉजीचे आहेत. तर बॉटनीचे जे 4 चॅप्टर्स आहेत त्याच्यावर तुम्हाला जास्त फोकस करायचा आहे. तर त्यातले जे चॅप्टर कुठले आहेत बघा. पहिला चॅप्टर डायव्हर्सिटी इन ऑर्गॅनिझम, देन सेकंड चॅप्टर बायोकेमिस्ट्री ऑफ सेल, थर्ड असेल प्लांट वॉटर रिलेशन अँड मिनरल न्यूट्रिशन आणि फोर्थ असेल प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ठीक आहे, हे झाले 4 बॉटनीचे. आणि त्यानंतर जे 4 आहेत ते झुलॉजीचे आहेत. त्याच्यामध्ये कुठले येतील बघा. ऑर्गनायझेशन ऑफ सेल, देन सेकंड असेल ॲनिमल टिश्यू, त्यानंतर ह्युमन न्यूट्रिशन आणि ह्युमन रेस्पिरेशन. याच्यामधले जर कुठले चॅप्टर्स तुमच्या अजूनही स्टडी करायचे राहिले असतील किंवा तुमची एखादी रिव्हिजन त्याच्यामध्ये कमी पडत असेल तर ह्या चॅप्टरवरती फोकस करा आणि त्याच्या मॉक टेस्ट सोडवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला त्याचे पूर्ण मार्क्स मिळवता येतील. ठीक आहे, आता वळूया आपला 12वीचा रेग्युलरचा सिलेबस जो क्विक रिव्हिजन सिरीजच्या अंडर आपण सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण प्लांट फिजिओलॉजी चॅप्टर पाहतोय. त्यातला फोटोसिंथेसिस आपण कंप्लीट केला आहे. हिंट वाईज आपण त्याची माहिती घेतोय. आजचा चॅप्टर नवीन सुरू करतोय, त्याचं नाव आहे रेस्पिरेशन, जो तुम्ही थेरीला पूर्णपणे डिटेल स्टडी केलेला आहे. आता जर समजा हा चॅप्टर पाहिला आपण CETसाठी, तर ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला CETसाठी कुठले पॉईंट्स करणं गरजेचं आहे बघा. या चॅप्टरमध्ये मेन पॉईंट्स कोणते आहेत तर मायटोकॉन्ड्रियाचं एक स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, जे तुम्हाला पूर्णपणे विथ डायग्रॅम लेबल माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर ॲरोबिक रेस्पिरेशन, अनॲरोबिक रेस्पिरेशन अशा 2 पॉईंटमध्ये चॅप्टर डिवाइड केलेला आहे. त्यातल्या ॲरोबिकमध्ये ग्लायकोलायसिस येते, त्यानंतर क्रेब सायकल येते, त्यानंतर लिंक रिॲक्शनसुद्धा येते. म्हणजे सिक्वेन्स थोडा चेंज झाला, ग्लायकोलायसिस, लिंक रिॲक्शन आणि क्रेब सायकल. त्यानंतर लास्ट येते ते ETS येते. ह्या 4 सायकल तुमच्या पाठ असणं गरजेचं आहे, कारण प्रिव्हियस क्वेश्चन पेपर तुम्ही जर पाहिले असतील ह्या चॅप्टरचे तर त्याच्यामध्ये शक्यतो ग्लायकोलायसिस आणि क्रेब सायकलवरती बरेच क्वेश्चन्स विचारलेले आहेत. आणि त्यानंतर ॲरोबिक रेस्पिरेशन अनॲरोबिक रेस्पिरेशन आहे. त्याच्यामध्ये 3 स्टेप आहेत ज्या तुम्हाला 3 मार्कला बोर्डला विचारला जाणारा असा छोटासाच पॉईंट होता. त्यामुळे CETला एखाद दुसरा क्वेश्चन त्याच्यावर आहे जर तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चन पाहिले असतील तर. ठीक आहे, त्याच्या व्यतिरिक्त आणखीन एक पॉईंट आहे बघा, त्याच्यावर तुम्हाला CETला 100% क्वेश्चन पडतो. त्याला प्लीज तुम्ही स्किप करू नका. त्यातला तो पॉईंट असेल रेस्पिरेटरी रेशो. त्याच्यामध्ये प्रोटीनचा आहे, कार्बोहायड्रेटचा आहे आणि फॅटचा आहे, जे तुम्हाला तोंडपाठ करायचे, ज्याच्यावर CETला 100% क्वेश्चन पडू शकतो. म्हणजे ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला सायकल सगळ्या क्लिअर असणं गरजेचं आहे आणि रेशो पाठ असणं गरजेचं आहे. तर ह्यातला दुसरा पॉईंट महत्त्वाचा काय येईल तर या चॅप्टरमध्ये तुम्ही जर सायकल स्टडी करायला घेतल्या असतील तर ह्या सायकलमध्ये आता थोडीशी खूप भयंकर किंवा खूप अवघड अशी सायकल असेल तर क्रेब सायकल आहे. ठीक आहे, तर आपण काय करूया, हा चॅप्टर आपण ज्यावेळेला कंप्लीट करणार आहे तर ह्या चॅप्टरला कंप्लीट करताना आपण त्याच्याबद्दल थोडीशी ती माहिती किंवा ती सायकल तुम्हाला कशी सोपी करून सांगता येईल किंवा कशी लक्षात राहील याचा आपण प्रयत्न करूया, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करायला सोपं पडेल. आणि दुसरी एक गोष्ट महत्त्वाची की ह्या सायकल स्टडी करताना तुमच्या पुस्तकामध्ये बरेच नंबर ऑफ एन्झाईम दिलेले आहेत. तर बऱ्याच जणांचं असं असेल की एवढे एन्झाईम कसे पाठ करायचे, कारण हे कंपाऊंड्सच लक्षात राहत नाहीत तर एन्झाईम कसे पाठ करायचे. तर मला फक्त एवढं सांगायचं आहे, तर तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर जर पाहिले असतील CETचे तर त्याच्यामध्ये शक्यतो एन्झाईम्सवरती क्वेश्चन विचारलेले नाही आहेत त्यांनी. खूप जुने क्वेश्चन पेपर आहेत 14-15चे, तर त्याच्यामध्ये एखाद दुसरा क्वेश्चन पडलेला आहे. रिसेंटचे जर पाहिले तुम्ही तर त्याच्यामध्ये एन्झाईमची नावं शक्यतो विचारलेली नाही आहेत. हां, पण तुम्ही जर नीटचा पेपर देत असाल तर तुम्हाला हे सगळे एन्झाईम पाठ करणं गरजेचं आहे. तर पाहूया आपण एन्झाईम पण कसे पाठ करता येऊ शकतात किंवा सोप्या पद्धतीने कसा अभ्यास करता येऊ शकतो. ठीक आहे, तर चॅप्टरला सुरुवात करूया. ह्युमन फिजिओलॉजी अंडर आपला सेकंड चॅप्टर रेस्पिरेशन. तर रेस्पिरेशन पाहिलं तर तुम्हाला माहितीच आहे रेस्पिरेशनची डेफिनेशन. ही CETला विचारणार नाही, पण जस्ट तुम्हाला माहीत असावं की कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक फूड कन्वर्टेड इंटू सिम्पल इनऑर्गॅनिक
सबस्टन्सेस किंवा फूडमध्ये. ठीक आहे. आता ही ज्यावेळेला प्रोसेस होते त्यावेळेला ही सेलच्या आतमध्ये होते. सो दीज आर इंट्रासेल्युलर प्रोसेस. अशी प्रोसेस आहे कॅटाबॉलिक आहे, कारण काहीतरी स्प्लिट होतं आणि एनर्जी तयार होते. ठीक आहे. जे काय मिळतं ते आपल्याला एनर्जी ATPच्या फॉर्ममध्ये मिळत असते. हा एक शब्द तुम्हाला पाठ करायचा आहे. पूर्ण रेस्पिरेशन चॅप्टरमध्ये ATP हा शब्द फार महत्त्वाचा आहे. त्यानंतर सो इट इज कॉल्ड ॲज अ कॅटाबॉलिक रिॲक्शन. आता त्यानंतर आत्ताच सांगितलं रेस्पिरेशन महत्त्वाचा का आहे, कारण रेस्पिरेशनमध्ये कुठल्या टाईपमध्ये एनर्जी मिळते, ATPच्या फॉर्ममध्ये मिळते. आता ATP जी एनर्जी फॉर्म करते त्या ATPचा यूज करून सेलच्या डिफरंट मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज कंप्लीट केल्या जातात. सो ATPला सेलची करन्सी असं म्हटलं जातं, किंवा ATPला मायटोकॉन्ड्रियाची करन्सी असं म्हटलं जातं. का? कारण ती मायटोकॉन्ड्रियामध्ये तयार होते. सो रेस्पिरेशनचं साईट ऑफ रेस्पिरेशन कोण असेल तर मायटोकॉन्ड्रिया. म्हणजे इथे 2 प्रश्न तयार होतात बघा. ATP हा मायटोकॉन्ड्रियाची करन्सी आहे आणि मायटोकॉन्ड्रिया ही सेलचा पॉवर हाऊस आहे. ठीक आहे. तुम्ही हे ऑलरेडी 11वीमध्ये स्टडी केलेलं आहे बघा. पुन्हा एकदा सांगते. रेस्पिरेशनची प्रोसेस झाल्यानंतर ATP फॉर्म होते, जी ATP डिफरंट मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीजसाठी यूज केली जाते आणि ती स्पेशली मायटोकॉन्ड्रियामध्ये स्टोअर्ड केली जाते. मायटोकॉन्ड्रिया इज अ सेल ऑर्गेनेल जो सेलमध्ये सापडतो. तर ATP ही मायटोकॉन्ड्रियामध्ये स्टोअर्ड होते, म्हणून ATPला मायटोकॉन्ड्रियाची करन्सी म्हटली जाते. आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये ATPच्या फॉर्ममध्ये एनर्जी स्टोअर्ड केली जाते, जी एनर्जी सेलच्या डिफरंट मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीसाठी यूज केली जाते. सो मायटोकॉन्ड्रियाला सेलचा पॉवर हाऊस असं म्हटलं जातं. ह्याच्यावर तुम्हाला सीरीला क्वेश्चन पडू शकतो. हे 2 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट काय येईल बघा. ATP महत्त्वाचे आहे का? ATPचा फुल फॉर्म तुम्हाला पेपरला विचारला जाऊ शकतो. ATPचा फुल फॉर्म तुमचा आत्ता पण पाठ असेल तर तुम्ही आत्ता बोलून पण दाखवला. ATPचा फुल फॉर्म आहे ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय येईल बघा. मग ही ATP कशापासून तयार झाली आहे? तर ATP 3 केमिकल कंपोनंट्स आहेत हे तुम्हाला माहिती आहे. पहिला येईल नायट्रोजन बेस, देन पेंटोज शुगर इज ऑल्सो कॉल्ड एज अ रायबोज शुगर, त्यानंतर फॉस्फेट ग्रुप. ठीक आहे. आता ATP पाहतात त्यावेळेला ट्रायफॉस्फेट आहे, म्हणजे इथं किती येणार आहेत? 3 फॉस्फेट आहेत. मग अकॉर्डिंग टू नंबर ऑफ फॉस्फेट ती ATP एनर्जी ठरत असते. मग AMP घेतला तर AMPमध्ये एकच फॉस्फेट ग्रुप आहे, म्हणजे ॲडेनिन मोनोफॉस्फेट. त्यानंतर ॲडेनोसिन मोनोफॉस्फेट. जर याच्यामध्ये एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट ॲड झाला तर तो कन्वर्ट होणार ADPमध्ये. ADP ॲडेनोसिन डायफॉस्फेट. ह्याच्यामध्ये पुन्हा एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट ॲड झाला तर फॉर्म होणार ATP दॅट इज ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. ठीक आहे. आता हे तुम्हाला तर सगळं पाठ आहे. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आता बघा हा जो पॉईंट आहे, हे जे 3 कंपोनंट दिलेले आहेत हे तुम्ही ऑलरेडी जीन ह्या चॅप्टरमध्ये स्टडी केलेले आहेत. ह्याच्यामधले बॉन्ड्स वगैरे तुम्हाला सगळे माहिती आहेत, पण एक रिव्हिजन म्हणून पाहूया. नायट्रोजनस बेस आणि पेंटोज शुगर ह्या दोघांमधला बॉन्ड ग्लायकोसायडिक बॉन्ड. पेंटोज शुगर आणि फॉस्फेट ग्रुप ह्यांच्यामधला बॉन्ड येणार शुगर फॉस्फेट बॉन्ड. तर हे बॉन्ड तुम्हाला पाठ करायचे, तुम्हाला जीन चॅप्टरमध्ये विचारले जाऊ शकतात, मे बी इथे सुद्धा विचारले जाऊ शकतात. पण हे 3 केमिकल कंपोनंट तुम्हाला पाठ करायचे, जे काय तयार करतात? ATP तयार करत असतात. ठीक आहे. आणि अकॉर्डिंग टू नंबर ऑफ अ फॉस्फेट ती एनर्जी ठरते. ठीक आहे. आता ही ATP कुठं स्टोअर केली जाते तर मायटोकॉन्ड्रियामध्ये. मग एक मायटोकॉन्ड्रिया कसा असतो, म्हणजे असे नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया प्रत्येक सेलमध्ये प्रेझेंट असतात. तर मग एक मायटोकॉन्ड्रिया पाहिला तर एक मायटोकॉन्ड्रिया कसा असतो हे स्ट्रक्चर तुम्हाला पेपरला मे बी विचारलं जाऊ शकतं. मग आता मायटोकॉन्ड्रिया जसा क्लोरोप्लास्ट आपण स्टडी केला होता मागच्या एक व्हिडिओमध्ये आपण स्टडी केलेला आहे डिटेलमध्ये, तर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. तर मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्टला जर तुम्ही स्टडी केला कंपॅरेटिव्हली तर दोन्ही स्ट्रक्चर सेमच आहे, फक्त तिथं असेल ग्रॅना, इथं येणार F1 पार्टिकल. ठीक आहे. आता तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं आहे बघा. हा जो मायटोकॉन्ड्रिया असतो हा सुद्धा लेन्स शेपचा आहे. थोडासा स्ट्रक्चर काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला 2 मेम्ब्रेनचं कव्हरिंग आहे. आउटर लेअर इनर लेअर आहे, म्हणजे आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन आहे. आता ह्या दोघांमध्ये फरक काय असेल? आउटर मेम्ब्रेन जी असते ही कंटिन्यू असते. बघा तुम्ही ऑलरेडी थेरीला स्टडी केलेला आहे. आउटर मेम्ब्रेन आहे ही कंटिन्यू असते, पण इनर मेम्ब्रेन असते ही कशी आहे तर फोल्डेड इन स्ट्रक्चर आहे. दे फॉर्म अ स्मॉल फिंगर लाईक स्ट्रक्चर. बरोबर. हे तुम्ही थेरीला ऑलरेडी स्टडी केलेलं आहे, पण जस्ट एक आउटलाईन पाहतोय आपण. हे जे इनर स्ट्रक्चर असेल ह्याला काय म्हटलेलं आहे, इनर मेम्ब्रेन आहे हे कसं आहे तर फोल्डेड इन स्ट्रक्चर आहे आणि ह्याने काय फॉर्म केले? फिंगर लाईक स्ट्रक्चर फॉर्म केलेत. हे जे फिंगर लाईक स्ट्रक्चर आहे दीज आर कॉल्ड ॲज अ क्रिस्टी. ठीक आहे. ह्याच्यावर तुम्हाला पेपरला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. म्हणजे हे जे फिंगर लाईक स्ट्रक्चर आहे अशा फिंगर लाईक स्ट्रक्चरवरती शेवटी काय सापडतात तुम्हाला? पिरामिड शेप्ड स्ट्रक्चर सापडतं. म्हणजे याच्यावरती तुम्हाला काय दिसणार आहे?
पिरॅमिड शेपचं स्ट्रक्चर दिसणार आहे, ज्या पिरॅमिड शेपच्या स्ट्रक्चरला काय म्हणतात, F1 पार्टिकल. आणि हेच असे F1 पार्टिकल्स आहेत जे काय करतात, ATP एनर्जी स्टोअर करण्याचं काम करतात. सो दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ ऑक्सिझोम्स. ठीक आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त एक पॉईंट राहतोय की हे जे इनर मेम्ब्रेन आहे, ह्या इनर मेम्ब्रेनमध्ये एक कोलायडल सबस्टन्स असतं विच इज कॉल्ड ॲज द मॅट्रिक्स. ठीक आहे. आता ह्या मॅट्रिक्समध्ये तुम्हाला पाठ काय करायचं आहे, तर हे जे मॅट्रिक्स आहे हे मॅट्रिक्स कशापासून तयार झाले, तर इथं वाक्य काय येणार आहे, मॅट्रिक्स इज कन्सिस्ट ऑफ किंवा मॅट्रिक्स कंटेन्स नंबर ऑफ एन्झाईम्स आणि को एन्झाईम्स. स्पेशली जी क्रेब सायकल ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला स्टडी करायची आहे. तर ही जी क्रेब सायकल आहे ही कंप्लीट होण्यासाठी जे एन्झाईम्स वापरले जातात, हे एन्झाईम्स स्पेशली कुठले वापरतात, तर मॅट्रिक्समध्ये वापरतात. त्यातला दुसरा पॉईंट काय येईल याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखा, त्याच्यावर CETला क्वेश्चन येऊ शकतो. याच्यामध्ये DNA असतो. नॉर्मली DNA ट्विस्टेड असतो हे तुम्हाला माहिती आहे, जीन चॅप्टरमध्ये तुम्ही स्टडी केलेला आहे. पण यातला जो DNA आहे हा DNA कसा आहे, सर्क्युलर शेपमध्ये आहे. आणि राहिला एक लास्ट पॉईंट, तो तुम्हाला CETला विचारला जाऊ शकतो. तर त्याच्यामध्ये असणार आहे, ह्याच्यामध्ये जे रायबोझोम्स असतात हे कुठल्या टाईपचे आहेत, तर 70Sचे टाईपचे आहेत. ते तुम्ही मागच्या वर्षी स्टडी केलेलं होतं की रायबोझोम 2 टाईपमध्ये असतात, 80Sचे आहेत आणि 70Sचे आहेत. तर इथं कुठल्या टाईपचे असतील, तर 70Sचे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. आता हे स्ट्रक्चर होप्सो तुमचं पाठ होईल. मे बी ही डायग्राम देऊन तुम्हाला CETला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ABCD असे काहीतरी लेबल देऊन त्याचा सिक्वेन्स तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सो हे जे पॉईंट्स आहेत हे तुम्हाला काय करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. आता राहिला याच्यानंतरचा पॉईंट, तर ही जी मायटोकॉन्ड्रिया आहे ह्या मायटोकॉन्ड्रियामध्ये रेस्पिरेशनची प्रोसेस होत असते, ज्याच्यामध्ये काय होतं, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक सबस्टन्स कन्वर्ट होतात कशामध्ये, तर सिम्पल इनऑर्गॅनिक सबस्टन्समध्ये. आणि सर्वात शेवटी एनर्जी काय होते, तयार होऊन ती एनर्जी स्टोअर केली जाते मायटोकॉन्ड्रियामध्ये. ठीक आहे. आता या रेस्पिरेशनमध्ये 2 टाईपचं रेस्पिरेशन होतं. अकॉर्डिंग टू प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन, respiration is divided into mainly 2 types, aerobic respiration and anaerobic respiration. Aerobic respiration मध्ये ऑक्सिजन प्रेझेंट असतो आणि अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये ऑक्सिजन अब्सेंट असतो. ठीक आहे. जे आपण काय करूया, पुढच्या 2 व्हिडिओमध्ये तुम्हाला डिवाइड करून 2 व्हिडिओमध्ये ते एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करूया. जर तुम्हाला ह्या पॉईंटबद्दल जे आपण आत्ता पाहिलं, स्ट्रक्चर ऑफ अल्टरनेट स्ट्रक्चर ऑफ मायटोकॉन्ड्रिया, ह्या पॉईंटबद्दल जर काही क्युरीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.